रेडिओ सिटी पॉडकास्ट कथा कट्टा RJ चैत्राली सोबत. पैसा ही गोष्टच अशी आहे ना की ती आपल्याबरोबर अनेक वाईट सवयी, स्वभावातला उन्मत्तपणा, बेफिकिरी घेऊनच येते. पण तो ज्याच्या हातात पडतो त्याच्या संस्कारांवर तो हा पैसा कसा वापरणार आहे हे कळतं. पैशाने सगळं विकत घेता येतं, पण आईची कूस, वडिलांचा आधार, आपल्या लहान मुलांचं निरागस प्रेम हे कधीही विकत मिळत नाही आणि मिळणारही नाही. पण हे वेळीच लक्षात यायला हवं, नाहीतर खूप उशीर होतो. जसं या कथेत श्रीमंतीची गुरमी ही सीमा गंगाधरे यांनी लिहिलेली कथा आपण ऐकणार आहोत कथाकट्ट्यावर. अर्थातच माझ्या म्हणजेच चैत्रालीच्या आवाजात. श्रीमंतीची गुरमी. आज सरुताई पलंगावर पडल्या पडल्या आपल्या आयुष्याचा लेखाजोखा मांडत होत्या. खरंच इतकी अगणित संपत्ती असून आजच्या घडीला आपण खूप कंगाल आहोत असं त्यांना मनोमन वाटत होतं. आज त्यांना गरज असताना त्यांच्यापाशी खऱ्या अर्थाने जवळचं असं कुणीच नव्हतं. इतकी वर्ष खूप घमेंडीत आयुष्य जगलेल्या सरुताई मनाने खचल्या होत्या. उन्मत्त स्वभावामुळे त्यांनी काय काय गमावलं हे त्यांच्या नजरेसमोरून तरळून गेलं. सरूचं म्हणजे सरोजिनीचं बालपण ऐशोआरामात गेलं होतं. एकुलती एक मुलगी असल्यामुळे त्यांना कशाचीच कमी नव्हती. तिच्या बाबांचा, सतीश राजे यांचा बिझनेस खूप जोरात चालायचा. घरी नोकरचाकर होते. छोट्या सरूला शाळेत ने-आण करण्यासाठी 4चाकी गाडी होती. त्या काळी 4चाकी गाडी अतिश्रीमंतांकडेच असायची. गाडीचं कुतूहल वाटून शाळेतली एखादी मुलगी किंवा मुलगा गाडीजवळ आला तर सरू लगेच उद्दामपणे म्हणायची, ए चल दूर हो, माझ्या गाडीला हात लावू नकोस, मळेल ती. श्रीमंतीमुळे शाळेत असल्यापासूनच सरूच्या वागण्यात एक प्रकारची मगरुरी होती. सगळ्या मुली तिच्यापासून 4 हात लांबच राहायच्या. अभ्यासात पण शिकवणी असून सुद्धा तिला काही गती नव्हती. प्रत्येक वर्षी जेमतेम पास व्हायची. तिच्या आईला पण त्याचं काही विशेष वाटत नव्हतं, कारण त्यांच्या मते पैशाच्या जोरावर एखादा श्रीमंत जावई शोधता येईल. सरू जेमतेम मॅट्रिक म्हणजे पूर्वीची 11वी झाली आणि तिने स्वतःच जाहीर करून टाकलं की तिला आता शिक्षणात रस नाही. आईनेही जास्त आग्रह धरला नाही. सरूच्या बाबांचे, सतीशरावांचे पाय मात्र विपुल संपत्ती असून सुद्धा जमिनीवर होते. ते गरिबीतून काबाड कष्ट करत इथपर्यंत पोचले होते. त्यामुळे ते नेहमी सगळ्यांशी प्रेमाने वागत. कुणालाही मदतीची गरज असेल तर सढळ हाताने मदत करत होते. त्यांची पत्नी सविता ही श्रीमंतीत वाढलेली होती, त्यामुळे तिला गरीब लोकांचा तिटकारा होता. सतीशराव सविताला नेहमी म्हणायचे, अगं या गरिबांनी स्वेच्छेने गरिबी स्वीकारली नाहीये. आज ती त्यांची परिस्थिती आहे, कदाचित उद्या त्यांना चांगले दिवस येतील. तसंच आज आपण खूप श्रीमंत आहोत, पण परिस्थिती कधी बदलेल हे कुणालाही सांगता येत नाही. म्हणूनच सगळ्यांशी प्रेमाने वागायला हवं. तुम्ही मला काही शिकवू नका हो, मी श्रीमंतीत वाढले आणि श्रीमंतीतच जगणार. छोट्या सरूला सविताचा नेहमीच पाठिंबा असायचा. सतीशराव सरूला काही उपदेश करायला लागले की दोघीही त्यांची खिल्ली उडवायच्या. शाळा सोडल्यानंतर तर सरू खूपच मनमौजी असल्याप्रमाणे वागू लागली. मनात येईल तेव्हा गाडी घेऊन जायची, वाटेल तेवढी खरेदी करायची, हॉटेलमध्ये जायची. सरूच्या आईने पसंत केलेल्या एका श्रीमंत व्यावसायिकाशी तिचं लग्न झालं. आईबाबांच्या घराजवळच तिचं सासर होतं. सरूच्या सासरची माणसं खूप प्रेमळ होती. ते तिला खूप सांभाळून घ्यायचे, पण ही मात्र त्यांच्याशी फटकून वागायची. इतक्या चांगल्या माणसांना झिडकारून कालांतराने सरूने हट्टाने दुसरा संसार थाटला. सौंदर्याच्या जोरावर तिने नवऱ्याला मुठीत ठेवलंच होतं. त्यांना 2 मुलं झाली, एक मुलगा आणि एक मुलगी. तिनं मुलं लहान असताना तरी त्यांना प्रेमाने सांभाळलं. सरू खूपच आत्मकेंद्रित आणि आत्मप्रौढी मिरवणारी होती. मुलं मोठी झाल्यावर त्यांना आईचं इतरांशी असलेलं वागणं खटकू लागलं. सरू मुलांशी पण अलिप्तपणे वागत होती. शेवटी मुलं सुद्धा आईपासून दुरावत गेली. कालांतराने मुलीचं लग्न झालं. मुलीचं सासरही त्यांच्या घरापासून जवळच होतं, तरीही मुलगी फार क्वचित माहेरी यायची. सरुताई पण तिला कधी प्रेमाने बोलवत नसत. मुलगा मात्र नोकरीनिमित्ताने दुसऱ्या शहरात राहत होता. लग्न झाल्यावर तो तिथेच स्थायिक झाला. घरापासून थोडं लांब राहण्यातच त्याला शहाणपणा वाटला.
जसजशी वर्ष सरत होती तसतशी अथक परिश्रमामुळे सरुताईंच्या यजमानांची शारीरिक स्थिती बिघडत गेली. मुलं त्यांना भेटायला अधूनमधून येत असत. पण एक दिवस अचानक हृदयविकाराच्या झटक्यानं त्यांचं निधन झालं. त्यांच्या निधनानंतर मुलाने आईला आपल्या घरी राहायला बोलावलं. पण सरुताईंनी ठाम नकार दिला. त्यांना कुणाचं बंधनच नको होतं. त्यावेळी त्यांची प्रकृतीही उत्तम होती. घरी 2 बायका कामासाठी येत होत्या. सरुताई मनसोक्त पर्यटन करत होत्या. मनात आलं की नाटक, सिनेमा, हॉटेल असं मजेत चाललं होतं. पण हे असं कुठवर चालणार? 10-12 वर्षांनी त्यांना विविध व्याधींनी जखडलं. हळूहळू त्यांना घरी चालणं फिरणं कठीण होऊ लागलं. तरीही त्यांच्या स्वभावात तसूभरही फरक पडला नाही. मुलं अधूनमधून येऊन आईची चौकशी करत, पैसे देऊ करत. पण सरुताईंना पैशाची काहीच कमी नव्हती. हळूहळू त्यांची तब्येत खूप खालावली. घरी कामाला येणाऱ्या बायका आणि एक नर्स त्यांचं सगळं नीट करत असत. पण त्यांच्याशीही सरुताई फटकून मागत. भरपूर पैसा मिळतो म्हणून त्या येत होत्या. मुलाने त्यांची व्यवस्था हॉस्पिटलमध्ये करायचं ठरवलं. त्यालाही सरुताईंनी नकार दिला. शेवटी घरीच सगळ्या सोयी उपलब्ध करून दिल्या. त्यांच्यापुढे कुणाचंच काही चालत नव्हतं. अशा परिस्थितीत सगळे लोक नेहमी मुलांना दोषी ठरवतात. पण हे असे दुराग्रही उर्मट आई अथवा बाबा असल्यास मुलांनी तरी काय करावं? काही व्यक्ती आयुष्यभर हेकटपणे वागल्या तरी आपला शेवट दिसायला लागल्यावर, आपण आगतिक आहोत कळल्यावर थोड्या नरमाईने वागतात. पण सरुताई आक्रस्ताळेपणा करत. त्यांनी प्रेमाने कुणालाच सोडून ठेवलं नव्हतं. म्हणूनच शेवटच्या दिवसात त्यांच्याजवळ कोणीच नव्हतं. त्यांच्यातील आणि इतर सगळ्यांमधील अंतर तसंच अबाधित राहिलं. म्हणूनच कितीही पैसा असला तरी पैशाने माणसं विकत घेता येत नाहीत. माणसं जोडण्यासाठी प्रेम प्रेम आणि प्रेमच खूप महत्वाची भूमिका निभावतं. शेवटी काय, पेरावं तसं उगवतं. एक वेळ आपल्याकडे भरपूर पैसा नसला तरी चालेल, पण जोडलेल्या माणसांची श्रीमंती हवी. अहंकार रूपी राक्षसाला आपल्या आयुष्यात स्थानच देऊ नये. प्रत्येकाने हातात कात्री घेऊन फिरण्यापेक्षा सुई धागा घेऊन फिरावं. आता सरुताईंना शेवट दिसू लागल्यावर प्रकर्षाने जाणवलं की शेवटच्या क्षणी तरी आपलं माणूस आपल्याजवळ असावं. त्यांनी आपल्या मुलाला आणि मुलीला बोलवून घेतलं. दोघांना आपल्याजवळ बसवलं. आपले क्षीण हात त्यांच्या पाठीवरून फिरवले. त्यांच्याही नकळत त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले आणि त्या म्हणाल्या, बाळांनो, मी आयुष्यभर श्रीमंतीच्या उर्मीत जगले. तुम्ही दोघं माझ्या पोटची लेकरं असून सुद्धा तुम्हाला आईचं प्रेम मी कधीच दिलं नाही. माझ्या अंतसमयी माझी खूप मोठी चूक, माझा गुन्हाच पदरात घाला आणि मला माफ करा. तुम्ही दोघं सगळ्यांशी प्रेमाने वागा. कारण आयुष्यात पैशापेक्षा माणसाचं मोल जास्त असतं हे मला आत्ता पटलंय. मी आहे तोपर्यंत वेळात वेळ काढून मला नक्की भेटायला येत जा. दोन्ही लेकरं भावपूर्ण स्वरात एकदम बोलले, आई आई असं बोलू नकोस ग. आम्हाला तू नेहमीच हवी होतीस आणि अजूनही हवी आहेस. सरुताईंना आयुष्याच्या शेवटच्या क्षणाला तरी उपरती झाली हे महत्वाचं नाही का? श्रीमंतीची गुर्मी ही सीमा गंगाधरे यांनी लिहिलेली कथा आपण ऐकत होतो कथाकट्ट्यावर. अर्थातच माझ्या म्हणजेच चैत्रालीच्या आवाजात. रेडिओ सिटी पॉडकास्ट कथा कट्टा RJ चैत्राली सोबत.